नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र विकी कांबळे. आपल्या स्पीकअप नाव या यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो एक नवा व्हिडिओ. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या स्पीकअप नाव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नव्या व्हिडिओचे अपडेट आपल्याला वेळेवर येत जाते. तर सुरू करू आपला नवा व्हिडिओ. परवा 17 एप्रिल 2026 रोजी केंद्र सरकारने 3 दिवसीय अधिवेशन बोलावलं. त्या अधिवेशनामध्ये त्यांनी 3 बिल पास करण्याचा त्यांचा मानस होता. त्यातलं पहिलं बिल होतं कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल, जे की 131वी घटना दुरुस्तीचं होतं. दुसरं बिल होतं डिलिमिटेशन बिल 2026. आणि तिसरं बिल होतं युनियन टेरिटरीज लॉज बिल 2026. अशी 3 बिलं संमत करण्याचा त्यांचा मानस होता. पण मला एक समजत नाहीये, देशभरातल्या वेगवेगळ्या मेनस्ट्रीम मीडियामध्ये अशा काही बातम्या पेरण्यात आल्या की ते नारी शक्ती वंदन बिल फेल केलं आणि विरोधकांनी एकत्र येऊन एक सुधारणावादी विचाराला कुठंतरी अटकाव दिला, ब्ला ब्ला ब्ला, अशा बऱ्याच याची अशा मीडियाची किव येते. म्हणजे ऍक्च्युली खरं सांगायला गेलं तर नारी शक्ती वंदन बिल हे 2023 सालीच मंजूर करण्यात आलेलं आहे. पण केंद्र सरकारची ही खेळी असावी बहुधा, कारण नुकत्याच येऊ घातलेल्या ज्या 4-5 विधानसभा असतील, मग तमिळनाडू असेल, पश्चिम बंगाल असेल, अशा विधानसभांच्या तोंडावर आणि हे बिल आणणं म्हणजे काहीतरी योगायोग नक्कीच असेल. आणि विशेष म्हणजे जर बिल पास झालंच तरी आपला फायदा, आणि बिल फेल झालं तरी विरोधकांना कसे कोंडीत पकडायचं अशी दुहेरी खेळी बहुधा सत्ताधाऱ्यांनी आखलेली असावी. कारण एवढी आदळआपट करूनही आपल्याला दक्षिणेत आपल्या हिंदुत्वाचा विकास करता येत नाही हे पाहताच मग नारी शक्ती वंदन बिला आडून आपला मनसुबा साध्य करून घेण्याचा त्यांचा जो हेतू होता, खर तर त्या हेतूवर पाणी पडलं. म्हणून हे बिल संसदेत पास होऊ नाही शकलं. पण आपले आदरणीय मोदीजी तसेच त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक खासदारांनी विनाकारण विरोधकांना बदनाम कसं करायचं, आपलं राजकारण कसं शेकून घ्यायचं, असं काहीतरी नियोजन केलेलं असावे आणि त्यांचं राजकारण त्यांना लागलं. पण मुद्दा असा आहे, जर तुम्हाला नारी शक्ती वंदन बिल पास म्हणजे महिला वुमेन्स रिझर्वेशन 33% तुम्हाला द्यायचंच होतं, तर 2023 मंजूर झालेल्या त्या बिलामध्ये तुम्ही अशी अट का टाकली की हे बिल जनगणना झाल्यानंतर, डिलिमिटेशन झाल्यानंतर लागू होईल? जर तुम्हाला द्यायचंच होतं तर तुम्ही 2024च्या निवडणुकी वेळेस पण देऊ शकत होतात. बिल मंजूर झालं होतं, प्रचंड बहुमताने मंजूर झालं होतं, राष्ट्रपतींची सही झाली होती, कायदा बनला होता. मग तुम्ही नोटिफिकेशन का नाही आणलं, जे की 16 एप्रिलला तुम्ही मध्यरात्री नोटिफिकेशन काढलं? इथे तुमची नियत मध्ये खोट आहे. कारण विरोधक त्याच वेळेस म्हणत होते, जे नारी वंदन शक्ती बिल मंजूर झालं 2023ला, त्यावेळेस विरोधकांची मागणी होती की जर तुम्हाला 33% रिझर्वेशन द्यायची सगळ्यांची इच्छा आहे तर 2024 पूर्वी का देऊ नये, पुढच्या सेन्ससची वाट का पाहायची? 2011 साली जी जनगणना झाली त्यावरूनच तुम्ही आहे त्या 543 खासदारांमध्येच 33% आरक्षण देऊन 2024च्या निवडणुका घ्या
असं विरोधकांचं म्हणणं होतं. तुम्ही त्यावेळेस का नाही घेतलं? काय तुमची अंतर्गत खेळी होती जे आता तुम्ही तोंडावर आपटलात? मुद्दा असा आहे, तुम्हाला आता 12 वर्ष झाली सत्तेत आहात तुम्ही. इतके एन केन मार्ग, इतके पराकोटीचे प्रयत्न करूनही तुम्हाला दक्षिणेमध्ये अद्यापही यश आलेलं नाही. जे तुम्हाला उत्तर भारतात जेवढं प्रचंड बहुमताने यश मिळालंय, कारण तिथली जनता अशिक्षित आहे, दरिद्र्याने हीन झालेले, त्रासलेले. अशांवर तुम्ही प्रभाव पाडू शकाल, पण दक्षिणेतली जी जनसंख्या आहे ती सुशिक्षित आहेत, चांगलं काय वाईट काय त्यांना समजतं. म्हणून तुमचं हिंदुत्वाचं राजकारण तिथे बहुधा कामी येत नसेल. मग तुम्हाला असं काय खेळी करायची होती की जेणेकरून दक्षिणेकडल्या राज्यांच्या खासदारांची आम्हाला मदतच नको, आम्ही उत्तरेकडल्या खासदारांच्या जीवावर कायमस्वरूपी सत्तेत राहू, हा तुमचा भ्रम होता. आणि त्या भ्रमाचा भोपळा 17 एप्रिल रोजी फुटला. कारण जो तुम्ही कांगावा करत आहात, नारी शक्ती वंदन बिल विरोधकांनी फेल केलं, नापास केलं. विरोधकांना महिलांना आरक्षण द्यायचं नाही, असा जो तुम्ही कांगावा करत होता तो सपशेल खोटा होता. आणि तुम्ही नाहक भारतीय जनतेमध्ये भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करत आहात तुमच्या सो कॉल्ड यंत्रणांच्या माध्यमातून, ज्या इतक्या प्रामाणिक आहेत. आपण बघत आहोत, पब्लिक सगळं जाणत असते. शोकांतिका ही आहे, जर तुम्हाला इतक्या पराकोटीचे प्रयत्न करून तुम्हाला महिला आरक्षण द्यायचंच होतं, तर तुम्ही 24ला देऊ शकत होतात, पण तुम्हाला ते द्यायचं नव्हतं. कारण मनुस्मृतीचे समर्थन करणारी मानसिकता ते तुम्हाला ते त्यावेळेस देऊ दिलेलं नाही. आणि हा तुम्ही जो कांगावा करत आहात महिलांच्या आरक्षणाचा, तर तुम्ही महिलांबाबत किती संवेदनशील आहात ते तुमच्या खासदारांनी आमदारांनी यापूर्वीच दाखवून दिलेलं आहे. आणि तुमच्या कृतीतून तुम्ही वेळोवेळी हे निदर्शनास आणून दिलंय की बलात्काऱ्यांना कसं वेळोवेळी तुम्ही बक्षीस देत आलात, किती बेटी बचाव बेटी पढाव या योजनेअंतर्गत किती महिलांना तुम्ही न्याय देऊ शकलात, हे समोर आहे आकडेवारी सहित. त्यामुळे तो कांगावा तुम्ही कृपा करून करू नका. आणि जो तुमचा प्रयत्न होता की नारी शक्ती आडून सारी शक्ती एकवट आत्मसात करत कायमस्वरूपी सत्तेत राहण्याचा, तर तो तुमचा तोंडावर आपटल्यामुळे मनसुबा फेल झाला. याबाबत मी सर्व विरोधकांचं अभिनंदन करतो, कारण लोकशाहीचा आत्मा तुम्ही संपवण्यापासून वाचवलात, जो की आता शेवटच्या घटका मोजतो आहे. कारण जर हे बिल पास झालं असतं तर भारतीय संघराज्य जी चौकट आहे त्याला कुठेतरी तडा गेला असता. कारण उत्तर भारत आणि दक्षिण भारत अशी भुई माजली असते. आतापर्यंत केंद्र शासनाच्या जी काही ध्येय धोरणं होती, लोकसंख्या अटकाव, प्राथमिक शिक्षण सक्तीचं, किंवा जे काही ध्येय धोरणं होती ती दक्षिणेकडल्या राज्यांनी प्रामाणिकपणाने आत्मसात केली, त्यावर त्यांनी अंमलबजावणी केली. याची शिक्षा तुम्ही त्यांना का देताय? म्हणजे उत्तर भारतीय सरकारांनी त्या वेळेस किंवा त्या जनतेने केंद्र शासनाच्या जी काही ध्येय धोरण आखलेले आहेत त्यावर त्यांनी अंमलबजावणी नाही केली, म्हणून तुम्ही त्यांना जास्त खासदार देणार डिलिमिटेशनच्या आधारे. म्हणजे तसं पाहायला गेलं तर उत्तर भारतातील खासदारांची संख्या डिलिमिटेशन पास झाला असतं तर जवळपास 77% वाढली असते. आणि दक्षिण भारतातली लोकसंख्या खासदारांची संख्या साधारणतः 33% वाढली असते, म्हणजे जवळपास निम्म्याहून कमी. मग आतापर्यंत तर असं गणित आहे की उत्तरेकडले जे राज्य आहेत तिथं खासदारांची संख्या प्रचंड आहे.
कारण उत्तर भारतामध्ये भारतीय जनता पक्ष हा मजबूत आहे. त्यामुळे जर अजून खासदारांची संख्या वाढली असती तर त्यांना म्हणजे दक्षिण भारतातल्या खासदारांवर अवलंबूनच राहावं लागलं नसतं. म्हणजे तुम्ही काय खायचं, काय प्यायचं, काय लिहायचं हे दक्षिण भारतातल्या खासदारांनी ठरवलं नसतं. जी काय ध्येय धोरणं होती, जे काय बजेट होतं, त्याच्यावरही त्यांच्यावर अन्याय झाला असता. म्हणून हे बिल फेल झालं, नापास झालं. हे खूप चांगलं झालं, कारण केंद्र सरकारला सत्तेची जी काय ही आहे कवच आहेत, जणू काय आम्ही अमरपट्टा घेऊन आलोय अशा भ्रमात त्यांची वर्तणूक दिसते आहे. पण लोकशाहीमध्ये कोणीही सत्तेचा अमरपट्टा घालून आलेला नसतो, याचं त्यांनी भान ठेवावं. किंबहुना ते आलंही असेल, पण माझी भारतीय एक नागरिकांना असंही आव्हान आहे, कोणत्याही लोकशाही व्यवस्थेमध्ये नागरिक हे कोणत्याही पक्षाचे गुलाम नसतात. मान्य आहे की त्यांना त्यांच्या आवडत्या पक्षाला त्यांच्या उमेदवाराला मतदान देण्याचा अधिकार आहे, पण ते तेवढ्यापुरतं मर्यादित, मतदानापुरतं. कारण मतदान प्रक्रिया ही लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम करत असते. पण आपल्या इकडं निवडणूक आयोग ही जी यंत्रणा आहे ती कधीच सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधली गेलेली आहे. त्याच्याबरोबर अनेक सीबीआय असेल, ईडी असेल, अशा बरेच ज्या स्वायत्त यंत्रणा आहेत त्या आधीच्याही सरकारांच्या ऐकिवात होत्या, ऐकण्यात होत्या, पण या केंद्र सरकारने तर त्यावर कळसच बांधला. आपल्या घरातल्या पालतू कुत्र्यासारखं त्यांनी या यंत्रणा आपल्या दावणीला बांधून ठेवल्यात. हे खरं तर लोकशाहीसाठी गंभीर बाब आहे, कारण अशाने लोकशाही निकोप कधीच राहू शकत नाही. देश व्यक्तिपूजेमुळे हुकुमशाहीच्या दिशेने जात राहतो, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात सांगितलं होतं. तीच भीती आता समोर येताना दिसते आहे. जवळपास निमा भारत मानसिक गुलाम झालेला आहे प्रस्थापित व्यवस्थेचा. त्यांनी आपला विवेक जागवावा, सत्य काय असत्य काय याची शहानिशा करावी, सतत विचारबुद्धी जागृत करावी आणि मग कोणत्याही उमेदवाराला, नेत्याला, पक्षाला मतदान करावं. या व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच सांगायचं होतं की जे संसदेत बिल फेल झालं, पहिलं बिल, संविधान दुरुस्ती 131व जे बिल होतं ते पास होऊ शकलं नाही. मग हे नापास झाल्यानंतर पुढची 2 बिलं त्यांनी मांडलीच नाहीत. पण त्यांनी असा कांगावा करू नये की महिला आरक्षणाचं बिल विरोधकांनी पास होऊ दिलं नाही. हा प्रचार जो आहे तो धादांत खोटेपणाचा, आचरटपणाचा आहे. त्यामुळे भारतीय जनतेनं सजग होऊन याचा अभ्यास करावा आणि अशा नाहक राजकारणापासून सावध राहावं, ही विनंती. धन्यवाद. आपल्या स्पीक अप नाऊ या यूट्यूब चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढल्या नव्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय संविधान.